आले मर्दाला थंडी वाजत नाही. अरे मारताना दोन उड्या. थंडी थंडी थंडी. थांबा मागचं कॅमेरा आता दिसतोय का नीट. ते कसे आहेत मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर वाजले 4:30 नाही म्हणजे 4-4:30 वाजले नाहीत, 4 वाजले 4:15. तर आम्ही चाललो आता डायरेक्ट 50 किलोमीटर डायरेक्ट लांब खेडशिवापूरला चहा प्यायला. तर प्लॅन अचानक भयानक ठरला होता. त्यांनी काय माहिती घरी काय सांगितलंय. मी तर आता माझा भाऊ झोपला होता गपचूपमध्ये, मी आलोय आणि मी बाहेर यायला फोन करतोय तर मला तिथंच विचारत बसलंय कुठं चाललाय कुठं नाही. आता डायरेक्ट चाहने वाले दिखाते हैं आपको, ये देखो ये कितना पॅक होके आया है. काय नाही मी पॅक काय हे मोकळं हे एकदम हे माहिती काय जाड नाही. हे उडी माझी किती वर्षाची ती उडी पण ओढली तरी मला थंडी वाजते. तर आता आम्ही चाललोय आणि मला 110 ताप आहे वाटते का खरं. 110 ताप आहे. मग अरविंद चालला होता गावाला म्हणून मग त्याला म्हणलं आता 1-2 महिन्यांनी येणार आहे. त्याला म्हणलं चल जाऊन येऊ म्हणून चाललोय आता. तर बघत राहा पुढे. आता झालोय सगळा पॅक. कसा दिसतोय आता तोंड वगैरे दिसत नसेल माझं. आता चाललोय आता हे काळी भाऊली सोबत घेऊन चाललोय. आता वाकडमध्ये आहे, वाकडच्या इथं आता चाललोय सरळ. तुम्हाला आता पुढे गेल्यावर लोकेशन सांगतो. कसं दिसतोय का नाही माझं काय दिसतंय का नाही. डोळे तिथंच असतील फक्त माझे पडलेले. हे खरगट हे ब्रश करून आले. अरे तुझं तोंड बघूनच असं वाटतं वाकायला येते लोकांना. अरे डायलॉग म्हणतात काळ्याला बाळा बोलणारे लय आहेत. हे केळ त्याचं जात नाही माहिती का तुम्हाला. आता चाललोय हायवेनी चाललोय आता सरळ 40च्या स्पीडनी. थंडी खूपच आहे, गुलाबी थंडी. तर कृपया करून जास्त करून बाहेर पडू नका. पण गाड्या बघा कशी चालल्यात. असं वाटतच नाही की सकाळचे 4 किंवा 4:30 वाजले. असं वाटतंय संध्याकाळचे 7-8 वाजले. गाड्या बघा आता गाड्या कमी झाल्या. आता लई गर्दी होती आता. चला भेटू पुढं. कात्रजचा भोगता आलेला आहे. आता आम्ही पार करतोय. पोचलोय आम्ही आता आमच्या स्पॉटवर. अरविंद जावळे हे आहे प्रसाद. रील नव्हतं याच्यावर लय मोठं रील बनले. प्रसाद मलाई चहा अँड बनमस्का. जाय घेऊन ये पण. हे बघा आमचा केळ आलेला आहे. अरविंदनी चहा सांडवलाय. आता धुतोय हात. गायबा नाही सगळं बाबा. तिथं चहा सांडवला त्याने. थंडी वाजते म्हणून मी इथं बसलोय. मला म्हणलं होतं तू घेऊन ये. आता घेऊन आलाय. आता दोन्ही घेऊन आलाय. तुझ्या माझ्यामुळं कशाला मी म्हणलं का तुला म्हणलं सगळं सांडवलंय त्यांनी. चहा आलेला आहे. ह्याचं स्नॅप टाकायचं चालू आहे. चहा सांडवलाय आणि सगळं अंगावर. इथं आम्ही येऊ. बिसरवणे खाते पहिल्यांदा आणलंय ना याला म्हणून. आमचं रोजचं येणं जाणे. कसं खाल्लंय बघा याची. माझं काही बिकाऱ्याने इथं साठवलंय. आणि याचं तोंड डुकरावानेच खाता येईल.
पण याला मी कुठं असं चांगल्या जागी नेत नाही, घेऊन जात नाही, मीच घेतो सगळीकडे. म्हणून येत नाही मी आता. जातो मी बाहेर. 4:45ला निघलो होतो आम्ही, 4:30ला निघलो होतो समजा. तर पोचलो आम्ही 50ला 45-50ला पोचलो इथं. लय थंडी आहे म्हणून हळूहळू आलो. आणि यांनी त्यांचा 2 कप चहा बी सांडवला. नुकसान करते, आईबाबाचं नुकसान, माझं नुकसान, त्यांचं नुकसान. म्हणून याला जरासं टेपात ठेवायला पाहिजे. आता आपला अरविंद पैसे देतोय. आता चाललोय घरी, चहा बी पिलाय. हा बोल. 2-3 गाड्या कमी झाल्यात फादरला, काय सांगू जॉगिंगला एवढ्या गाड्या कमी कसं काय झाल्या? काय बी सांग, मला काय करायचं. तू म्हणला होता लावून आहे. काय मी काय म्हणलं होतं? मी म्हणलं होतं मी चहा पाचतो, चहाचे आणि नाही म्हणलं तरी बघ येडे बोका, चहाचे नाही म्हणलं तरी 60 रुपये तू जास्त घेतले. 60 रुपये ह्याच्यामुळे चहा सांडलाय, मला पैसे द्यावं लागले. गु कोणी खाल्ला होता? गुण कोणी खाल्ला होता म्हणजे? लवड्या खाल्ला नाही तू? खाल्लंय मी, पण पैसे उगाचच वाया गेले ना 60 रुपये. चाय बन मस्का चांगला होता, क्वालिटी होता. येऊन बघा तुम्ही. दुपारचं सकाळचं चालू होतं. कोणतरी खावाड असतं ना आपल्यामध्ये, सगळं दोघांचं बी खाल्लं असतं मुलं. आम्हाला काय एवढं काय गेलं नाही, सकाळ होती म्हणून. आणि तसं बी काही खात नाही आम्ही जास्त. तर आता चाललोय घरी. मी शून्यातून आलोय, मी दशकात जाणार.